उपस्थित आहेत. पहिल्या मॅचमध्ये सामनावीराचा किताब पटकावलाय तो सूरज पाटील, एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अभिनंदन सूरज, वेल प्लेड. दिनेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पाटील यांच्या शुभ हस्ते. तर मी दिनेश पाटील यांना विनंती करतोय या आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्याकरता. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमध्ये आपण दिनेश पाटील यांना ते सन्मानित करण्यात येत आहे. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कृत सिद्धिविनायक ट्रॉफी 2025 मध्ये आलेल्या पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर नितीनजी पाटील आपणही यावं. नितीन पाटील साहेब, आपला जो सन्मान होतोय तो सन्मानाचा आपण स्वीकार करावा. नितीन पाटील खरं तर कोपर संघातून एका काल टेनिस क्रिकेट देखील खेळलेले आहेत. टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड नितीनला देखील आहे, त्यामुळे आज ते पाहुण्यांच्या भूमिकेत आहेत. नितीनजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. शंभू ग्रुपचे अंकुश धुमाल आणि संतोष धुमाल. अंकुश धुमाल आणि संतोष धुमाल, आपल्याला विनंती असेल शंभू ग्रुप आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. मिथुन दादांकडनं तुम्हाला प्रेमाचं आमंत्रण आहे. आणि नितेशजी पाटील, नितेश पाटील, आपल्यालाही विनंती आहे की आपणही या व्यासपीठावर यावं. नशीब भोईर कोळी, अनेक संघांना पॅक करणारे नशीब भोईर कोळी, आपल्यालाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं, या स्पर्धेची शोभा वाढवावी. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण यावं. मिथुनदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, यांच्या वतीनं सर्वांना प्रेमाचं आमंत्रण आहे की आपण या व्यासपीठावर यावं. यस, दीपकजी पाटील यांचा इशारा येतोय. गेम इज ऑन. ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये आमचे सागर पाटील, पारगावचा बुलंद आवाज. धन्यवाद रवींद्र मात्र. दोन्ही टीमचे 12 खेळाडू समाज कक्षामध्ये संपर्क करा लवकर लवकर. दापोली संघाचा 12 खेळाडू नेरे संघाचा आलेला आहे. षटकातील पुढचा चेंडू, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. झेलगाडी क्षेत्ररक्षक पंतू त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू मात्र फरार होतोय आणि पाहता पाहता गगनचुंबी आला हा षटकार साधावा. थँक्यू. चेक. थँक्यू. मदनजी पवार, मदन पवार यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं, या स्पर्धेची शोभा वाढवावी. खरं तर आपण मैदानावर आहात. मदन पवार साहेब, आपलं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू या षटकातील गुडनाट एक तमाशा दिग आणि आता मात्र चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राकडे. पाहता पाहता आलाय हा पंचांचा इशारानं बाकी आहे आणि हा आलाय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. शून्यातून विश्व निर्माण केलं. एक गरीब घराण्यातून एक छोटासा एक मुलगा आज मात्र बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कार्यरत मध्ये असणारे अजय शेठ पाटील यांचं सहर्ष स्वागत. दापोली विपक्ष नेरे असा सामना चालू आहे. 11 धावा दापोलकर लागल्यात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चेक. भूषण निकम यांचे या व्यासपीठावर आगमन झाले आणि त्याचबरोबर आमचे निकेश पाटील साहेब आणि भूषण निकम. बघा, पारगाव गावामध्ये खरं दादाबाईंची जी स्पर्धा तुम्ही पाहिलीत, त्या स्पर्धेचे खरं तर एक यशस्वी आयोजक निकेश पाटील, क्रिकेट प्रेमी, आणि भूषण निकम एक जुने जाणगे क्रिकेट खेळाडू, त्यांनी क्रिकेट खेळलाय पारगावचे, त्यांचंही इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. सुशांतचा पुढचा चेंडू, थोडासा चेंडू चेक केला जातोय.
पुन्हा एकदा सामना सुरुवात. एका बाजूला विश्वजित म्हात्रे आणि त्याला साथ देतोय प्रसन्न जितेकर. अप्रतिम क्वालिफाईड सामना, रंगतदार सामना आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले प्रेक्षक फॉर्च्युनरच्या माध्यमातून सामन्याचा आनंद लुटतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह आणि चेंडू भिरकावून दिलाय एवन क्वालिटीचा ब्रँडेड हिट ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 17 धावा धापल करावं लागल्यात. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट सुरक्षित रक्षण पाहायला मिळतो. फेकी मात्र थोडीशी खराब होतोय, त्याचा फायदा मात्र मिळतोय. अप्रतिम सामना. 17 धावा धापल करावं लागल्यात. सुंदर अशी कामगिरी 18 धावा धापल करावं लागल्यात. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय दापोली संघाची. विस्फोटक फलंदाज. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल. 19 धावा धापल करावं लागतात. बिनबाद जय हनुमान दापोली संघ. रितेश सांपरकर 12 खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय पुढचा चेंडू क्षेत्ररक्षकाला चुकून जातो, परंतु सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय. शंभू ग्रुप नेरे आणि जय हनुमान दापोली असा सामना चालू आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. धावसंख्या दाखल करायला लागतो ती मात्र 20 धावा दाबलकावर. सुंदर अशी सुरुवात विश्वजित म्हात्रे आणि प्रसन्न जितेकर करतोय. 5 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी साकारतोय विश्वजित आणि 1 चेंडूमध्ये 1 धावांची खेळी साकारतोय प्रसन्न जितेकर. या कोपर गावामध्ये अजय शेठ पाटील बिल्डर्स अँड डेव्हलप्स आयोजित सिद्धिविनायक ट्रॉफीचं एक शानदार पर्व स्पर्धेला सुरुवात झाली ती मात्र 21 मार्च आणि स्पर्धेचा शेवट असेल 26 मार्च रोजी. अप्रतिम सामन्याचं आयोजन आपण पाहतोय. शंभू ग्रुप कडनं 2 विकेट घेतले तो 2000 रुपयाचं पारितोषिक. सुंदर असं आयोजन आहे, देवीदेमान आयोजन आणि समालोचन क्षेत्रामध्ये ज्याने आम्हाला घडवलं शिकवलं ते आमचे रायगड समाजक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री संदीपजी पाटील आणि ओवल्याचा बुलंद आवाज रवींद्रजी म्हात्रे. यस सागर, खरं तर बक्षीस आलंय बघा अभ्यासाठी. विश्वजित म्हात्रेनं जर 50 धावा कडून काढल्या तर अलंकार म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. अलंकार म्हात्रे म्हणतात तर ओपीडी, ज्या ओपीडी मध्ये त्यांनी अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळला आहे, त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस. गोलंदाज सचिन भोईर, सचिन मोरे. खरं तर अलंकार म्हात्रे यांनी हे लावलेलं अभ्यासाठी पारितोषिक, परंतु त्यांचा सुपुत्र सार्थक म्हात्रे देखील या संघातून खेळतोय हे सांगणे फार गरजेचं. सागर, सार्थक अलंकार म्हात्रे. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. प्लेसमेंट बघा, कारण तर चांगल्या खेळाडूला रिस्पेक्ट देणं अतिशय महत्वाचं आहे आणि खराब चेंडू सीमारेषे बाहेर पाठवणं हे क्रिकेटचं गणित आहे. एका बाजूला आपण पाहतोय जितू 11 नेरे, आमच्या रचित पाटीलचा संघ आपण पाहतोय आणि शंभू ग्रुपच्या नावाने खेळतोय. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. सुंदर कामगिरी करावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये कंबर कसावी लागेल, घाम घालावे लागेल आणि इथे मात्र काय होऊन बसता मैदानाच्या आतमध्ये. विश्वजित म्हात्रे आणि प्रसन्न जितेकर 7 चेंडूमध्ये 19 धावसंख्येवर खेळतो विश्वजित आणि 1 चेंडूवर 2 चेंडूमध्ये 2 धावसंख्येवर खेळतो प्रसन्न. सचिन मोरे गोलंदाज नेरे संघाकडनं. पुढचा चेंडू या षटकातील. बघा स्वीप केलं आणि इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला, हुकला, चुकला. चेंडू मात्र बॅकअप मात्र चांगला मिळतोय. पाहता पाहता आत्ता मात्र धावा होतात धापलकावर, स्कोर गार्डवर 24 धावा.
सुंदर अशी शांत संयमी खेळ डे नाईटचा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि आयोजक जबरदस्त आहेत, आयोजन पण जबरदस्त आहे. उद्या मात्र KPL धमाका 23 मार्च रोजी पाहायला मिळेल याच मैदानावर. यष्टीरक्षक मात्र चकला चेंडू पकडण्यासाठी, चेंडू गॅदर करण्यासाठी मात्र तो हुकतोय चुकतोय आणि चेंडू मात्र थांबतोय. सुरेख अशी कामगिरी करावी लागेल. राजेंद्र म्हात्रे आणि त्यांनी घेतलेली मेहनत, फॉर्च्यून लाईव्ह, कृष्णा म्हात्रे असतील, सर्व टीम आणि त्यांची टेक्निकल टीम सुंदर अशी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, सुंदर अशी स्कोरिंग, दमदार डीजेचा आवाज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. रिव्हर्स अटेंड केलाय परंतु चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि चुरून सुटची धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या क्वार्टर सेंचुरीमध्ये प्रवेश करतोय तो मात्र दापोली संघ, जे हनुमान दापोली संघ 25 धावा. नक्कीच सागर, खरं तर विश्वजित म्हात्रे अभ्यासाठी सुवर्ण संधी आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक लावलंय अलंकार म्हात्रे, ओपेडी ओले पारगाव दापोली, जे या ओपेडीनं रायगडमध्ये नाव लौकिक केलंय त्यामध्ये खेळणारा अलंकार म्हात्रे, त्यांचा मुलगा देखील सार्थक अलंकार म्हात्रे या संघातून खेळतोय आणि विश्वजित म्हात्रेला 2000 रुपयाचं पारितोषिक जर अर्धशतकी खेळी केलं तर. बापाने केलेली कामगिरी आणि आज मात्र पुत्र खेळतोय आणि बापाच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र इथे मात्र सुंदर अशी कामगिरी करावी लागेल. प्रयत्नांकी परमेश्वर, तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यशालाही लोटांगण घालावं लागेल. आणि प्रयत्न प्रामाणिक, कारण तर कोपरमध्ये स्वयंभू गणपती, त्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक भक्त येतात. शंभू ग्रुप नेरे खरं तर या नावानं संघ खेळतो आणि शंभू ग्रुप देखील इथे दाखल झालाय, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. बक्षिस दोन्ही बाजूने आहेत रिवाज सर, म्हणजे कोणालाही नाराज होण्याचं कारण नाही. फलंदाजांना पण बक्षीस आहेत, गोलंदाजांना पण बक्षीस आहेत आणि समालोचकांना पण विजयदादांनी 2000 रुपये दिलेत, म्हणजे कोपरची खासियत आहे. आणि आमचे बुवा सुद्धा या गावामध्ये आहेत. गोकुल शेठ, आमचे माली बुवा असतील, एका काळी गाजवलेला आहे जनार्दन माली, समालोचक मित्र, अप्रतिम बोलायचे. संदीप सर तुफानी वाणी आहे, मराठीचा गोड आवाज. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, दोन्ही साईडनी एंड आहे. बघूया पुढचा चेंडू या षटकातील. डावखुरा गोलंदाज गुडनाट, एक तमाशा देकारांचा कार्पेट चेंडू खेळून काढला, एकी दरबार दुहेरीमध्ये होताना दिसतोय आणि इथे मात्र पंचाने रिव्ह्यू घेतला आहे. द्वारकानाथ चोरगे मॅनफॉर्म बेलवली पाहायला येतील. दीपक पाटील पाली आणि आमचे शिवदास वाघमारे देवत असे 3 प्रोफेशनल पंच या स्पर्धेसाठी लाभलेत. पाहिलं जातंय सागर, खरं तर आपण व्यासपीठावर आमचे भूषण निकम यांना पाहतोय. खरं तर अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलाय. आमचे नितेश दादा पाटील, दादाबाई यांचं हे आयोजन आणि ते आज मात्र नितेशजी पाटील, गावामध्ये पारगाव प्रीमियर लीग सुरू आहे, आज या आयोजनामध्ये देखील ते उपस्थित आहेत. सर्व कमिटीच्या वतीनं नितेश पाटील आणि आमचे भूषण निकम आपलंही सहर्ष स्वागत. याच डिसिजन नाव बॅट्समन इज आउट. फलंदाज बाद असेल. सुटकेचा श्वास सोडलाय मात्र नेरे संघाने, आणि जी जोडी मात्र टिकली होती त्याच्यातनं एकाला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत. आघाडीचा फलंदाज विश्वजित मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो मात्र शिवतेज जितेकर, 40+ मास्टर राजकुमार जितेकर यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊन मिडल ऑर्डरचा फलंदाज, पाठीचा कणा, ट्रम्प कार्ड म्हणला जातोय. काय म्हणा रवींद्र म्हात्रे? नक्कीच खरं तर सागर, घाई करायची काही गरज नाही असं म्हणावं लागेल. बरेच प्रेक्षक देखील म्हटले की अभ्याला घाई करणं गरजेचं नव्हतं, कारण त्याला विकेटवर थांबणे गरजेचं असताना, कारण नेरे टीम म्हटलं तर या वर्षामध्ये खूप फॉर्मला आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान ठेवावंच लागेल दापोली संघाला. धावा कशा आल्याला महत्व नाही, धावा येणं महत्वाचं. दोन्ही संघांसाठी ॲडव्हान्टेज सामना. डावखुरा गोलंदाज समोर आहे, काय कमबॅक करतोय, काय वेग आहे, काय भन्नाट वेग, प्रचंड लाईन, अप्रतिम लाईन, अप्रतिम लेंथ आणि अप्रतिम टप्पा, अचूक टप्पा. टप्पा जर अचूक असेल ना तुमचा तर तुम्ही भल्या भल्या फलंदाजांना नाचवू शकता. तसा रवींद्र म्हात्रे आणि आमचे रोशन भाऊ, कोण विसरणारे वादल, घोंगावणारं वादल. आणि बुवांचं आगमन झालंय, संतोष दादांकडनं सुद्धा आगमन झालंय. नितेश पाटील आहेत. सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया.
25 धावा धापलकावर 1 गडी बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आदित्य गोलंदाज आहे. आज मात्र मैदानावर 4-4 चांद लागतील. कारण तर बघा सुंदर असं मैदान आहे. कालभैरव मैदान, चिंचपाडाचं मैदान आणि या मैदानावर डे नाईट सामन्याचा माहोल. आज मात्र दुसरा दिवस. कालपासून स्पर्धेला सुरुवात झाली. 26 मार्चला शेवटचा दिवस. काल्याचं कीर्तन, काल्याचा प्रसाद. 26 धावा 1 गडी बाद. वाल संघाचं आगमन झालं. सरसे स्वागत. आणि पंचांचा खरा चेंडू शरावंत धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 1 गडी बाद. 27 धावा धापलकावर. 28 धावा धापलकावर लागल्यात. 2 एक लाईव्ह स्कोरिंग आहे आणि एक पाहूया कारण स्कोअर महत्वाचा आहे. पुढचा चेंडू स्टेट ड्राईव्ह खेळून काढलाय. बघूया क्षेत्ररक्षक जज करतोय आणि आता मात्र सुरेख अशी कामगिरी जंप लगावून मात्र झेल घेतलाय. दोन मिनिटं थांबा. चेक केलं जातोय. तिसरे पंच चेक करत आहेत स्क्रीनवर. झेल अचूक टिपलाय परंतु पाहिलं जातोय. प्रसन्न जितेकर. आणि तिसऱ्या पंचाने फलंदाज बाद घोषित दिलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय तो मात्र श्रेयश जितेकर. आदित्याला मिळतोय सफलता. गडी बाद झालेत ते मात्र 2 बाद 28 धावा धापलकावर लागला. जय हनुमान दापोली संघाच्या अगेन्स्ट शंभू ग्रुप नेरे. आता मात्र श्रेयश आणि शिवतेज अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सुंदर अशी कामगिरी करावी लागेल. 28 धावांवर 2 गडी बाद झालेत. तिसरे षटक प्रगती पाटावर 4 चेंडू टाकून झालेत. आदित्यचा पुढचा चेंडू खेळून काढेल श्रेयश. सुरेख टप्पा. अप्रतिम चेंडू. वेगवान चेंडू. प्रचंड वेग होता चेंडूला. नाका जवळून चेंडू जातोय. फलंदाजाच्या निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. 28 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत जय हनुमान दापोली संघाचे. 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. आणखीन एक षटक बाकी आहे. कमबॅक करून देणारं षटक ठरलं ते मात्र आदित्यचं. थँक्यू सो मच सागर. इथे मात्र त्रिफळाची बॅटला कट लागून स्टंपवर आदलला फलंदाज झाला बाद.
मी अमर पवार आमचे आयोजक यांना विनंती करतोय की आपण हा पुढील सन्मान करावा. तर आमंत्रित करतोय आमचे भूषण निकम आणि निकेश पाटील या दोन्ही मान्यवरांना की आपण स्वागत कक्षामध्ये येऊन हा सन्मान स्वीकारावा. निकेश पाटील आमचे खरं तर एक प्रेमळ व्यक्तिमत्व, सातत्यानं प्रेम देणारी व्यक्ती निकेश पाटील आणि त्याचबरोबर भूषण निकम एक लिजेंड खेळाडू पारगाव संघातून यांनी देखील टेनिस खेळलाय असे भूषण निकम यांचा इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर सिद्धिविनायक ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भूषण निकम आणि निकेश पाटील. पारगाव गावामध्ये दादाबाईंची स्पर्धा तुम्ही पाहिली असाल. त्या स्पर्धेचे आयोजक आणि खरं तर एक दानशूर कार्यकर्ते म्हणून आज त्यांची ओळख आहे. त्यांचं या व्यासपीठावर होत आहे शुभ सन्मान. यानंतर लगेच बघा वहाळ आणि दिवाळे या दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. वहाळ आणि दिवाळे या दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. येस, ऐकूया सागर पाटील यांना. धन्यवाद रवींद्र म्हात्रे, धन्यवाद संदीप पाटील सर. 28 धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. शेवटचा स्लोवरचा षटक, हाणामारीचा षटक प्रथमेश घेऊन आलाय आणि पंचांचा खराब चुंडचा इशारा. 29 धावसंख्या धावफलकावर. स्कोर गार्ड फार कमी आहे परंतु धावा बनवाव्या लागतील, धावा वाढवाव्या लागतील कारण समोर नेरे संघ आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. झेल होतोय की षटकार. पाहता पाहता क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरना स्टेट ड्राईव्ह A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावा. संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावर. धन्यवाद डीजे मास्टर. आणि याच दरम्यान नशीब शेठ भोईर कोळी यांचे इथे आगमन होत आहे. मी नशीब शेठ भोईर यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर यावं. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक संघांना पुरस्कृत स्पॉन्सरशिप करणारे नशीब शेठ भोईर यांचं शुभागमन. प्रथमेशचा पुढचा चेंडू अतिशय उंची पाहायला मिळाली. पंचांचा खराब चेंडू इशारा. अवंत धावसंख्येवर बोनस पॉइंट पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 36. 3 गडी बाद जय हनुमान दापोली. आयोजकाच्या भूमिकेमध्ये गोविंदा पाटील, अमर पवार आणि सर्व टीमने घेतलेली मेहनत. याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळ कोपर असतील, अजय शेठ असतील यांच्या नावाने सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलप्स आयोजित ट्रॉफी आपण पाहतोय. डोंगराचा देव आयोजित 21 मार्च ते 26 मार्च रोजी मर्यादित षटकांचे सामने डे नाईट फॉर्मॅट. अप्रतिम आयोजन, देवीदेवान आयोजन, दर्जेदार आयोजन. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी सिद्धिविनायक ट्रॉफीचं आयोजन आहे ते मात्र तलागाळातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी. उद्या मात्र एक दिवस गावासाठी. KPL कोपर प्रीमियर लीग. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आरामला कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने तो चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 1 ने वाढून 37 धावा दाखल. बघा आमच्या लाडक्या ज्या प्रेक्षकांना विनंती आहे, स्टेटला जे प्रेक्षक आहेत पडद्यावर पाय ठेवलाय बघा, हे शोभणारं नाही आहे मित्रांनो. प्लीज तसं काही करू नका. पडदा हा चांगला दिसावा, आयोजन चांगलं दिसावं म्हणून त्यासाठी आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कोर पॉइंट रिझन मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय परंतु दापोली संघाला धावा बनवाव्या लागतील आणि संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 38 धावा दापोलकावर. 24 लाईव्हच्या माध्यमातून प्रथमेश गोलंदाज आला शेवटचा षटक हाताळण्यासाठी. 4 षटकांचा सामना, 4 षटकांची लढत आणि 24 चेंडूचा वाजवी खेळ. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. प्रथमेशचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र सेफ पैकी झेल होतोय बघूया. हातामध्ये चेंडू विसा पडला होता परंतु सुटतोय आणि मिळतोय जीवनदान आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय शंभू ग्रुप यांच्या वाट्याला आलं. क्षेत्ररक्षण आणि दापोली संघ फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकली. 40 धावा दापोलकावर. 40 धावा दापोलकावर लागल्यात जय हनुमान दापोली संघाच्या. प्रथमेशचा पुढचा चेंडू अतिरिक्त बाउन्सर पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षक चकला
थर्डमॅन पण सकला आणि मात्र बॅकअप मात्र मिळतोय आणि इथे मात्र फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये पंचांचा खर्च इशारा. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 42 2 ने पुढे सरकली. Y+1 42 धावा धापल काबार. या षटकात तिसरा अवांतर चेंडू आला आहे. 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या सत्रातील फेस राऊंड मधला हा शेवटचा सामना. अतिशय सुंदर असं आयोजन आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला आणि त्याचा पुन्हा एकदा खराब चेंडू. अबद्ध धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 44. निकेत पाटील स्कोरल. पुढचा चेंडू या षटकातील जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चोरून धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय की नाही परंतु असफल झाला आणि फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नवीन फलंदाज विपुल जितेकर. यंग टॅलेंटचा भरणा आहे दापोली संघामध्ये. जबरदस्त माहोल आपण पाहतोय. अलंकारजी म्हात्रे यांनी लावलेलं पारितोषिक, त्याच्यानंतर शंभू ग्रुपने लावलेलं पारितोषिक. इथे मात्र सुंदर असं सामन्याचं आयोजन, दैविध्यमान आयोजन पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू. प्रथमेशचा चेंडू भिरकावून दिला आहे आणि अराउंड द कार्पेट क्षेत्ररक्षक फुटवर्कचा वापर करत असताना पाहता पाहता चेंडू होतोय सीमा पार आला ह्या चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावफलका धाव लागला त्या मात्र 48 49 धावांचं टार्गेट. या धावा कशा बनतील आणि या धावांना कशा प्रकारे अंकुश लागेल ऐकूया पुढील आवाज. संदीप पाटील सर, अध्यक्ष रायगड सामाजिक असोसिएशन आणि मॅनफॉर्म मुरबी यांचा आवाज. धन्यवाद. तर नक्कीच टॉस करूया आपण. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मान्यवरांना की आपण नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर जॉन्टी मॅन फ्रॉम दिवाळे आणि स्कायरा 11 वहाळ या संघाचा संगणक. हृदय 11 दिवाळे आणि स्कायरा 11 वहाळ दोन संघामध्ये टॉस होतोय. आमचे पाहुणे शशिकांतजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हेड कॉल दिवाळे टीम बट इट इज टेल. टॉस जिंकलाय वहाळ टीम. फक्त निर्णय सांगा, आपल्याकडे वेळ कमी आहे. फील्ड दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. दिवाळे आणि वहाळ टीम दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा आणि या व्यासपीठावर आमंत्रित करूया शंभू बैलाचे मालक संतोषजी धुमाळ. शंभू बैलाचे मालक संतोषजी धुमाळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावा. आमचे मिथुनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शंभू बैलाचे मालक संतोषजी धुमाळ यांचा होत आहे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद संतोषजी धुमाळ. बैलगाडा क्षेत्रामध्ये शंभू बैल वाऱ्याच्या वेगाने धावणारा बैल अर्थातच संतोषजी धुमाळ यांचे इथे शुभ सन्मान. त्यानंतर नितेश दादा पाटील आपणही यावं. नितेश पाटील आज खरं तर आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलात. खास करून मिथुनदादा पाटील अनेक स्पर्धांना भेट देताना आपण मिथुनदादांना पाहतोय, परंतु आज त्यांच्या विनंतीला मान देऊन नितेशदादा पाटील हे देखील उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. ही गोड आठवण राहील नक्कीच त्यांच्याजवळ. ज्यावेळी एका भव्य दिव्य आयोजनामध्ये आपण जातो, आपला पाहुणचार होतो, आपला योग्य सन्मान होतो. खरं तर ही आहे तुमची प्रेमाची भेट, आठवण. आणि तिथे मात्र पुन्हा एकदा ट्रॉफीच्या वतीनं मनस्वी आलेल्या पाहुण्यांचं आभार. सन्मान होतोय. उत्तरार्धाकडे पण पुन्हा एकदा वळूया. जसा उत्तरार्ध सुरू होईल ऐकूया आमचे संदीपजी पाटिल सर. धन्यवाद रिवाल सर, धन्यवाद सागर पाटिल. जबरदस्त ये प्रतियोगिता हम देख रहे हैं, लेकिन आज का अंतिम मुकाबला यानी कि पहले दौर का निश्चित तौर पे एक तरफ
दापोली दूसरी तरफ नेरे, इनके बीच की ये लड़ाई। लेकिन पहले सत्र का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। तकरीबन 48 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर जमा किए हैं पहले बल्लेबाजी करते हुए टीम दापोली ने। लेकिन 49 का पीछा करने सलामी के तौर पे दो बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए एक अच्छा मैच होगा, इसमें कतई संदेह नहीं है। बिल्कुल स्क्रीन के ऊपर फॉर्चून इवेंट की तरफ से ये कमेंट बॉक्स दिखाया जा रहा है। बहुत ही अच्छी शानदार क्लैरिटी और क्वालिटी पेश करते हुए फॉर्चून इवेंट पूरी टीम भविष्य आज यहाँ पर निश्चित तौर पे टेक्निकल ऑपरेटिंग की भूमिका में, और सभी हमारे कैमरामैन सभी का स्वागत करते हैं। आज हमारे साथ रिवाल म्हात्रे सर जुड़ चुके हैं, सागर पाटिल का भी आगमन हो चुका है, उनका भी आवाज़ आप सुन रहे हैं। अंपायर की भूमिका में 3 अंपायर इस मैच को अंजाम देते हुए दीपक पाटिल सर, द्वारकानाथ सोरगे सर और वाघमारे सर। बिल्कुल संदीप सर, सराहना करूंगा मैं योगेश की, जो कि फॉर्चून इवेंट के बिल्कुल स्क्रीन ऑपरेट करते हुए हर एक कमेंटेटर को भी कैच कर रहे हैं। कौन कमेंटेटर कमेंट्री कर रहा है उनके नाम से फिर से यहाँ पे स्क्रीन पर दिखाते हुए योगेश, आपकी भी मैं सराहना करूंगा। और खास करके यहाँ जो दापोली टीम खेल रही है ना संदीप सर, उस टीम में अलंकार म्हात्रे के सुपुत्र सार्थक अलंकार म्हात्रे भी खेल रही है। उनको भी ढेर सारी शुभकामनाएं देंगे, क्योंकि उनके पिताजी अलंकार म्हात्रे, जिन्होंने ओपीडी का जो टीम का नाम रोशन किया है इस टेनिस क्रिकेट की दुनिया में, एक अच्छे बतौर गेंदबाज अलंकार म्हात्रे इस मैच को देखते हुए उनका भी तहे दिल से स्वागत। यस, धन्यवाद रिवाल सर। बिल्कुल यहाँ पर एक इनाम है बल्लेबाजों के लिए, शंभू ग्रुप की तरफ से 2 छक्कों के लिए 500 रुपये का इनाम। और बहुत ही अच्छा, क्योंकि आजकल एक अच्छा बहुत ही जो बैलगाड़ा क्षेत्र है रिवाल सर काफ़ी फेमस हो चुका है। और आज शंभू ग्रुप यानी कि एक बहुत ही अच्छा नेरे का शंभू, जिनके नाम से आज ये टीम खेल रही है, उनका ग्रुप पूरा यहाँ पर है। तो ज़रूर यहाँ से मुकाबला अच्छा होगा। 49 का लक्ष्य का पीछा करना है। सलामी के तौर पे प्रवीण सोरगे उर्फ बाली और आदित्य मस्कर। इस सीजन की बात करें ना तो जबरदस्त इनफॉर्म में चल रही है नेरे टीम, अच्छा फॉर्म दिखा उन्होंने। तो देखेंगे इस मैदान के अंदर किस तरह से परफॉर्मेंस कर रखते हैं, ताकि दापोली टीम वो भी कुछ कम नहीं है। इस सीजन का प्रवास उनका भी अच्छा है, लेकिन इस समय उठाने की कोशिश स्क्वायर लेग रीजन की तरफ गेंद ट्रैवल कर रही है। लेकिन पहली गेंद के ऊपर प्रवीण सोरगे बाली की तरफ से ये पहला दंदनाता हुआ शानदार चौका। क्या बात है, संगीत तो काफी अच्छा दिया है हमारे डीजे ऑपरेटर ने। लेकिन इस समय प्रवीण सोरगे जिन्होंने जबरदस्त स्ट्रोक लगाया, ऋषि भोईर एक बहुत ही नामचीन गेंदबाज है। फुल टॉस थी, अफील जोरों की थी। हाइट फैक्टर की यहाँ पर बात करें तो निश्चित तौर पे ऊपर की तरफ दर्शाते हुए, और निश्चित तौर पे ये डॉट गेंद की समाप्ति नजर आती हुई। एक तुम्हारी तो एक हमारी, ये क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ चौका जरूर आया, लेकिन दूसरी गेंद मेरी जरूर रहेगी, ये दर्शाते हुए गेंदबाज ऋषि भोईर। अच्छा मैच है, संदेह नहीं है। ओह क्या बात है, ये देखिए किस तरह से इस गेंद को डिलीवर किया था। रफ्तार काफी थी, लेकिन लाइन खराब नजर आई। बिल्कुल अंपायर दीपक पाटिल सर ने दर्शा दिया है कि ये वाइड है। 1+1 2 रन तो जरूर मिलेंगे, क्योंकि यहाँ से रनों को यदि बचाना है तो निश्चित तौर पे आपको ऐसे अतिरिक्त रनों से बचना बेहद जरूरी पड़ता है बीच मैदान के अंदर, जब आप रन डिफेंस कर रहे हो तो लेकिन यहाँ से वाइड गेंद करार। टीम का टोटल 6 के ऊपर पहुंचता हुआ दापोली टीम आज विदाउट विशाल जीतेकर खेल रही है। कुछ बाहर के दौरे में विशाल जीतेकर गए हैं, जो जर्नी उनकी हैप्पी जर्नी हो। और ये देखिए यहाँ से ये अच्छी गेंद थी, थोड़ी सी हाफ बाउंस, जिस तरह से गेंद को टप्पा पड़ने के बाद थोड़ा सा उछाल मिला,
यही तो खासियत है इस गेंदबाज की, हमेशा अच्छा प्रयास करता रहता है। लेकिन इस समय आदित्य मस्कर जबकि अच्छे फॉर्म में चल रहे सीजन में, हो कवर्स की तरफ से खेलने की कोशिश, अंपायर के बगल से गेंद को निकाला जरूर है, लेकिन दरम्यान में गेंद रोकने का प्रयास होता हुआ 3 खिलाड़ी जरूर गेंद की तरफ पहुंचे, लेकिन देखिए थ्रो जब तक आए तब तक क्या रनिंग द बिटवीन विकेट नजर आए आदित्य मस्कर और प्रवीण तोरगे के बीच में, चीते के चपलाए नजर आई और यहां से देखते देखते 3 रन दौड़कर पूरे किए। यही तो चाहते हैं टीम नेरे के बल्लेबाज कि कैसे भी करके रनों को यहां पर जारी रखना है, ताकि रन जबकि स्टॉप हो जाते तो निश्चित तौर पे टीम के लिए थोड़ी सी दुविधाएं बढ़ जाती है। जब आपका स्कोरबोर्ड हिलता रहता है तो निश्चित तौर पे बीच बीच में बड़े हिट आते हैं, तो ये टारगेट जो आपको चेस करना है तो उसकी तरफ आप आसानी से पहुंच पाते हैं। यही खेल मैदान के अंदर हो रहा है। खूबसूरती के साथ स्ट्रोक था, लोअर फुल टॉस थी, गेंद मिड विकेट की तरफ ट्रैवल कर रही है। तब तक यहाँ पर 1 रन का इजाफा होता हुआ, इससे 1 रनों के साथ डबल डिजिट में यह स्कोर नजर आता हुआ 10 के ऊपर। विदाउट लॉस एक अच्छी शुरुआत होती हुई ऋषि भोईर जो अब पहला ओवर फेंकने के लिए यहाँ पर आए हैं। अब तक की 5 गेंदें उन्होंने डिलीवर की हैं, निश्चित तौर पे 10 रन खर्च किए हैं। पहला पावर प्ले इस समय आदित्य अब स्ट्राइक के ऊपर खड़े हैं। अच्छा मैच यहां पर होता हुआ, आज एक ही टीम यहां से निश्चित तौर पे क्वालिफाई होगी आज के ग्रुप से। ओह क्या बात है, ये देखिए मिड ऑफ के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक था, लॉन्ग ऑफ में बहुत ही बेहतरीन चौका आता हुआ और इस चौके के साथ पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। टोटल 14 रन विदाउट लॉस, एक अच्छी शुरुआत टीम नेरे की। क्या बात है, ये देखिए जब अपने भंडारे से ऐसे संगीत को निकालते हैं ना डीजे ऑपरेटर, तो पूरे देखने वाले जो दर्शक होते हैं वो चल विचल हो जाता है, क्योंकि ऐसे संगीत आजकल बहुत कम सुनने को मिलते हैं। क्योंकि जो कानों के ऊपर पड़ते हैं ना भावेश, तो निश्चित तौर पे दिल दहल के उठता है। निश्चित तौर पे हम डीजे ऑपरेटर का भी शुक्रिया अदा करते हैं। ओल्ड इज गोल्ड, जितने भी पुराने संगीत हैं उसे डबल पे करके वापस लाया गया है। तो ये यानी कि कहा जाता है ना जूनते सोना रिवाल सर। सो इस समय अब 14 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब समीकरण की बात करें तो जीत के लिए 35 रन अभी भी चाहिए, 18 गेंदों का खेल। शंभू ग्रुप की तरफ से अब इनाम थोड़ा सा बढ़ता हुआ नजर आ रहा है। 3 छक्कों के लिए 1000 है, लेकिन यहां से बाली बिल्कुल एक अच्छा शॉट है, लेकिन इस समय थोड़े से फंबल हुए थे खिलाड़ी, श्रेयस थे वहां पर, लेकिन तब तक 2 रन लेने का मौका मिला। 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 2 से आ गया था वह 16 रनों के ऊपर। धीरे धीरे टारगेट यहां से निश्चित तौर पे जिस टारगेट को अचीव करना 49 का पीछा करना है। दूसरा चलता हुआ रोशन महात्रे की तरफ से अच्छी गेंद थी है, क्योंकि यहां से नेरे टीम को यह भी भूलना नहीं चाहिए कि यही तापोली टीम है जिन्होंने निश्चित तौर पे काफी टेनिस क्रिकेट में नाम लौकिक किया है। एक जमाना एक वक्त जिस टीम हमेशा टॉप के ऊपर रहा करती थी, लेकिन यही आज भी वो हौसला, आज भी वही जुनून हमेशा इस टीम के अंदर नजर आता है। लेकिन इस समय देखिए रोशन जिसका इस्तेमाल किया, जबकि पहले ओवर में 14 खर्च किए तो ऋषि भोईर ने
लेकिन इस समय रोशन का जैसे इस्तेमाल हुआ, 4 गेंदों में सिर्फ 2 रन उन्होंने खर्च किए, 3 गेंदें डॉट के रूप में फेंकी है। वो भी प्रवीण चोरगे को कवर्स की तरफ से खेलने की कोशिश, डीप में खिलाड़ी वहां पर मौजूद है, 1 ही रन का यहाँ पर इजाफा होगा और इस 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली। टीम का टोटल 17 के ऊपर, यानी कि जो कमबैक चाहिए था टीम दापोली के लिए, वो कमबैक यहाँ पर निश्चित तौर पे मिलता हुआ नजर आ रहा है, ताकि 5 गेंदों में सिर्फ यहाँ पर 2 रन अब तक, 3 रन अब तक खर्च किए हैं रोशन म्हात्रे ने। जबरदस्त है कमबैक, इससे बड़ा कमबैक क्या हो सकता है। अब यहाँ से समीकरण हम देख रहे हैं, 13 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 32 रन चाहिए, 32 रन टू विन। टीम नेरे यहाँ से अच्छा प्रयास करने की कोशिश करनी होगी बाली और आदित्य मस्कर को, जिनके ऊपर काफी आशा है, उम्मीदें हैं और वही खिलाड़ी अभी भी मैदान के अंदर डटे हुए हैं। क्रॉस बैटर खेलने की कोशिश, गेंद हवा में जरूर थी, इस बीच एक डॉट गेंद यहां से आती हुई फिर से एक बार, यानी कि 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। टोटल की बात करें तो 17 रन इस ओवर में रन आए कुल मिलाकर 3। एक बहुत ही अच्छा कमबैक मेरे हिसाब से रोशन म्हात्रे ने दिया है। अब समीकरण बदलता हुआ, गेंदें बची है 12 और जीत के लिए तकरीबन 32 रन चाहिए। चलिए, निकेत पाटिल हमारे स्कोरर जानकारी देते हुए कि 32 रनों की अभी भी जरूरत है। ऐसे हम देख रहे हैं 12 गेंदों का खेल महज बचा हुआ है, 32 रन, 2 ओवर में 17 रन, यानी कि इस ओवर में निश्चित तौर पे दापोली टीम के लिए एक अच्छा सुरक्षित स्थान दिया है मेरे हिसाब से। अब 12 में 32, विश्वजीत म्हात्रे जबकि इस टीम के लिए अच्छा प्रयास करते हुए, उर्फा आब्या वही गेंदबाजी के लिए अब आए हैं। अब ट्रैकर एक गेंद थी और यहां से विकेट, बाली को लौटना होगा। बड़ी सफलता पहली गेंद के ऊपर यहां से आब्या ने प्राप्त की, 17 रनों के ऊपर यहां से पहला झटका। सत्रह रनों के ऊपर यह पहली विकेट प्राप्त हुई है। सचिन अब मैदान के अंदर आए हैं। विश्वजीत म्हात्रे को पहली गेंद के ऊपर सफलता मिली है। दापोली बनाम नेरे के बीच का मुकाबला, जबरदस्त मैच है। ऐसा लगा था 49 रन पहले ओवर में 14 रन आने के बाद शंभू ग्रुप नेरे टीम इस टारगेट को आसानी के साथ अचीव कर सकती है, लेकिन जिस तरह से दूसरा और रोशन म्हात्रे का नजर आया, उन्होंने 3 रन खर्च किए और वहां से फिर से एक बार यू टर्न देने की कोशिश की दापोली टीम ने। लेकिन इस समय आभ्या जिन्हें पहली गेंद के ऊपर विकेट मिली, उसी दूसरी गेंद के ऊपर एक सिंगल आई है। सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 18 के ऊपर पहुंचता हुआ सचिन म्हात्रे और सचिन मोरे और आदित्य मस्कर, ये 2 बल्लेबाज इस समय मैदान के अंदर। आदित्य और सचिन मोरे अभी भी ये इस टीम के ट्रम्प कार्ड हैं। हमेशा अच्छा खेल इन दोनों बल्लेबाजों ने भी दिखाया है। हार और जीत के दहलीज के ऊपर ये 2 बल्लेबाज खड़े हैं, लेकिन दूसरी तरफ हाथ में गेंद यहाँ पर लेकर आया विश्वजीत म्हात्रे उर्फ आभ्या, वो भी कुछ कम नहीं है। वो भी अपना यहाँ पर ताश का पत्ता खोलते हुए नजर आ रहे हैं। अपने भंडार में जितनी अच्छी गेंदें उतने निकालने की कोशिश वो करता हुआ नजर आ रहा है। चलिए थोड़ा सा स्पीड अप कीजिए, थोड़ा
थोड़ी वक्त की नजाकत भी करनी है, सभी की से गुजारिश है। 18 रन अब जीत के लिए, समीकरण धीरे धीरे बदलता हुआ। ये गेंद थोड़ी सी आउटसाइड टू ऑफ स्टंप है, वाइट करार आता हुआ तेरे के रूप में 1 रन, स्कोर 1 से आगे आता हुआ। 19 रन अब जीत के लिए, तकरीबन 10 गेंदें और 30 रनों की दरकरार है। 10-30 का समीकरण। इस बीच ये गेंद फिर से एक बार अतिरिक्त के रूप में रन मिलती हुई। समय अभी भी यहां पर बचा हुआ है। जिस तरह से शंभू ग्रुप नेरे टीम के लिए भी 10 में 29 रन, यानी कि 1-2 बड़े हिट आते हैं तो निश्चित तौर पे इस मैच के अंदर पूरी तरह से घुस सकती है वो टीम। लेकिन आदित्य मस्कर इस समय छठ में उनके गेंद को डिलीवर किया था, खोद कर निकालने की कोशिश जरूर थी अभ्या की, यहाँ से बल्लेबाज आदित्य की, लेकिन 1 रन जरूर मिलेगी आदित्य मस्कर को। और इस 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 21 रन अब जीत के लिए। 9 गेंदे 28 रनों की दरकरार। 9 गेंदे 28 रन, बहुत ही अच्छा शानदार मुकाबला चल रहा है। दर्शक अभी भी शांत है, माहौल पूरी तरह से शांत बना हुआ है कि मैच कभी भी एक अलग करवट ले सकती है, क्योंकि दोनों टीमों के अंदर वो क्षमता है। एक तरफ यहां पर लड़ रही है पूरी तरह से टीम नेरे, लेकिन दूसरी तरफ यहां से दापोली टीम का संघर्ष मैदान के अंदर जबरदस्त नजर आता हुआ। अब 8 गेंदों का खेल महज बचा हुआ है और जीत के लिए तकरीबन 28 रनों की दरकरार है। एक मुकाबला ऐसा आज हुआ था, जबरदस्त मैच, हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिला था वडौली बनाम वडघर के बीच में। लेकिन ये देखिए यहां से सचिन मोरे के बल्ले से आता हुआ जबरदस्त ये स्ट्रोक 6 रनों के लिए, फाइन लेग के रिजल्ट में इस गेंद को खेला था 6 रनों के लिए। सात गेंदे अब जीतने के लिए तकरीबन 22 रनों की दरकरार है। ये गेंद अंतिम इस ओवर की, लेकिन यहां से बल्लेबाज को लौटना होगा। अंपायर की उंगली उठी, इसी के साथ अभया को मिली एक और विकेट, और वो विकेट भी थी सचिन मोरे की। बड़ा झटका शंभू ग्रुप नेरे टीम के लिए लगता हुआ। हेलो, क्योंकि ये जो गाने होते हैं ना रिवाल सर, यहाँ आने के बाद ही आपको सुनने को मिल सकते हैं। लाइव के लिए तो आवाज़ म्यूट हो जाती है, तो इसलिए मैच देखनी है तो मैदान में आकर देखिए, क्या मज़ा होता है मैदान के अंदर, वो आकर ही पता चलता है। तो ज़रूर आज काफ़ी मज़ा है। रिवाल सर साथ में है, सागर पाटिल की आवाज़ गूंज रही है, लेकिन सागर थोड़े से पोपट को भी निकालने होंगे अब बाद में आपको। यस, ओके। हाँ, अभी ये शेयर मार्केट बढ़ चुका है शंभू ग्रुप का, लगातार 3 छक्कों के लिए 5000 का इनाम। लेकिन इस समय गेंद सीमा रेखा पार, यह आता हुआ शानदार छक्का। हेलो डीजे तांबा, इलेक्ट्रिशियन तुरंत दौड़ कर आई है। थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम फिर से एक बार हुआ है,
कहाँ पर है इलेक्ट्रिशियन? जल्द से जल्द आपको आना है सामने। सुहास जी यहाँ पर आए हैं। सुहास से स्वागत आहे आणि सागर पाटीलचं त्यांनी अभिनंदन केलंय। आले का ते? आमचे सुहास म्हात्रे हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। चलिए, कैमरा वहां पर नीचे तौर पे गया है। इलेक्ट्रिशियन से गुजारिश है कि आपको थोड़ा सा तुरंत आना है यहाँ पर। चलिए, गेम ऑन कीजिए आप। जीत के लिए समीकरण 5 गेंदे 16 रन। बल्लेबाज इस समय आदित्य मस्कर, तुर्का एक्का है। हो यहां से बड़ा हिट खेलना चाह रहे थे, गेंद बल्ले का संपर्क ठीक सा हुआ नहीं। एक ही रन मिलेगी, वो भी थोड़े से कोस रही खुद को, लेकिन यहां से एक सिंगल मिलेगी। सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती। 34 रन। अब 4 गेंदे 15 रनों की दरकरार है। 4-15 का समीकरण जबरदस्त है। मैच बीच मैदान के अंदर होता हुआ हाँ, पहले भी बोला था, लेकिन कोई खिलाड़ी यहाँ पर एक ही लगा रहे हैं। 3 छक्कों के लिए शंभू ग्रुप की तरफ से 5000। चलिए, इनाम देने वाले तो बैठे यहाँ पर शंभू ग्रुप, लेने वाले भी चाहिए। और यहाँ से थोड़ी सी पटकी भी गेंद थी, लेकिन इस समय एक ही रन मिलेगी, क्योंकि स्ट्राइक आप हाथ में लेना चाहेंगे आदित्य मस्कर, ताकि दमखम आप वही दिखाएंगे, ताकि 3 गेंदे बची और जीत के लिए 14 रनों की दरकरार है। 3 गेंदों में 14 रन। एक आध बड़ा हिट आता है तो निश्चित तौर पे इस समय मैच के अंदर पूरी तरह से सिरका हो सकता है टीम शंभू ग्रुप नेरे का। लेकिन दापोली टीम के गेंदबाज की भी यहाँ पर सत्व परीक्षा है। सोहम जीतेकर के हाथ में गेंद को थमा दिया है, जबकि उन्हें इन रनों को बचाना था। लेकिन ऐसे में ये समीकरण कुछ बदलता हुआ नजर आ रहा है। 3 गेंदे 14 रन। नेरे यानी कि नेरे की बात करें तो एक बेहतरीन कॉमेडिटर हमारे सागर मांडवकर इसी गांव से बिलोंग करते हैं, वो भी मैच देख रहे, तो उनका भी स्वागत है। बहुत सा टूर्नामेंट कवर करते हुए नजर आते हैं सागर। सो इस समय 3 में 14 रन। जबरदस्त है मुकाबला बीच मैदान के अंदर। दापोली बनाम नेरे। फुल टॉस थी, लेकिन जिस तरह से शॉट को खेलना चाह रहे थे ठीक सा हुआ नहीं। लेकिन 1 रन तो पूरा होता हुआ दूसरी रन के लिए पलटे, लेकिन देखते देखते 2 रन मुकम्मल होते हुए और इन 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 2 से आगे आता हुआ 37 रन। अब 2 गेंदे 12 रन। दो यदि छक्के लगाते हैं तो 5000, यानी कि 2 में 2 छक्के। हमारे नागांव के उद्योजक नाना शेठ पाटिल वो भी इस मैच को देख रहे हैं, लेकिन इस समय यहां से बिल्कुल मैच हाथ से छूटती हुई 1 ही रन मिलेगी। नागांव के हमारे युवा उद्योजक गोल्डन मैन हमारे नाना शेठ पाटिल, उत्तम शेठ पाटिल, वो भी इस मैच को एंजॉय कर रहे हैं। उनकी ओर से भी शुभकामनाएं। नाना शेठ, स्वागत है आपका भी। तो जरूर यहां से एक गेंद में 11 रन, जो आदित्य मस्कर ने जिस तरह से उम्मीद दिलाई थी, उम्मीद का दिया मैदान के अंदर था, लेकिन सोहम जीतेकर ने खुद के ऊपर यहां पर भरोसा जताया और निश्चित तौर पे इस मैच के अंदर पूरी तरह से शिरकाव कर दिया है। अब ये छक्का तो आया है, लेकिन फायदे का नहीं। लेकिन यहां से 5 रनों से इस मुकाबले को गंवाना पड़ा टीम शंभू ग्रुप नेरे को, और ऐसे में यहां से बेहतरीन जीत दर्ज करती हुई टीम दापोली। अभिनंदन यहां पर दापोली टीम, लेकिन शंभू ग्रुप का भी शुक्रिया अदा करते हैं नेरे का, जिन्होंने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया।
अच्छा मैच खेला, हार जीत होती रहती है और पूरा शंभू ग्रुप यहाँ पर है, उनका भी स्वागत हम करते हैं। इनामों की बौछार उन्होंने भी लगाई थी, हौसला देने की कोशिश उन्होंने की। लेकिन चलिए मैन ऑफ द मैच की तरफ चले जाते हैं।